एक होते शिवाजी. भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशात लाट आणली भगव्याची आणि मुदमेळ रोवाडली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात ना, जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित शुभक्तांनो, मी शुभांगी राजपूत. सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, त्यांचा मला, तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. तेच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सर्वप्रथम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 आज सोहळ्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते शहाजीराजे आणि जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय बालपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली, तर वडील शहाजीराजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. माता जिजाऊंनी बालपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला. शिवरायांनी त्या दृष्टीने विजयी घोडदौड सुरू केली व जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. दुर्दैव हे की 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड गेला. अशा या थोर राजाबद्दल बोलताना माझे शब्द अपुरे पडतात. शब्द अपुरे पडते अशी शुभांची कीर्ती, शब्द अपुरे पडते अशी शुभांची कीर्ती. राजा शोभूनी दिसे जगती, असे ते शिवछत्रपती, असे ते शिवछत्रपती. धन्यवाद.